एव्हरीवन. मित्रांनो, 5 रोज घेतले जाणारे वर्ड्स आणि त्याचे 2 समानार्थी, 2 विरुद्धार्थी शब्द अशा प्रकारे रोज आपण 25 नवीन-नवीन शब्द शिकत आहोत. रोजच्या 25 शब्दांची जरी प्रॅक्टिस केली, तरी लवकर व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होण्यासाठी तुमची मदत होईल आणि जेव्हाही गरज पडेल, तुम्ही इंग्लिश बोलताना शब्दांचा जास्तीत जास्त वापर करू शकता. छोटे-छोटे शब्द वापरूनच मोठमोठी वाक्य बोलता येतात. त्यामुळे रोज घेतलेल्या शब्दांची प्रॅक्टिस करा मित्रांनो. तर आज आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपल्या सीरीजचा 19वा दिवस आहे. प्रथम आपण काल झालेल्या शब्दांना एकदा रिवाइज करूया. कॅज्युअल, कॅच, कॅटेगरी, कॉशियस अँड सीज. आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया. आपला पहिला शब्द आहे सेरेमनी, म्हणजे समारंभ. याचे समानार्थी शब्द रिच्युअल, म्हणजे विधी, धार्मिक किंवा औपचारिक पद्धतीने पार पाडला जाणारा कार्यक्रम. दुसरा शब्द सेलिब्रेशन, म्हणजे उत्सव, विशेष प्रसंगी आनंदाने साजरा केला जाणारा कार्यक्रम. याचेच विरुद्धार्थी शब्द इनफॉर्मॅलिटी, म्हणजे अनौपचारिकता, कोणत्याही ठराविक नियमांशिवाय किंवा अनौपचारिकतेशिवाय केलेली गोष्ट. दुसरा शब्द निग्लेक्ट, म्हणजे दुर्लक्ष, महत्वाच्या कार्यक्रमाकडे किंवा कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे. याचे उदाहरण बघूया. द स्कूल हेल्ड अ ग्रँड सेरेमनी फॉर द रिटायरिंग टीचर. शाळेने निवृत्त होणाऱ्या शिक्षकांसाठी भव्य समारंभ आयोजित केला. नेक्स्ट वर्ड सर्टेन, म्हणजे निश्चित किंवा खात्रीशीर. याचे समानार्थी शब्द बघूया. शुअर, म्हणजे खात्रीशीर, एखादी गोष्ट खरी किंवा घडणार आहे याची शंका नसणे. दुसरा शब्द डेफिनेट, म्हणजे निश्चित, पूर्ण विश्वासाने सांगता येईल अशी गोष्ट. विरुद्धार्थी शब्द बघूया. अनसर्टेन, म्हणजे अनिश्चित, जी गोष्ट ठरलेली किंवा खात्रीशीर नाही. दुसरा शब्द डाऊटफुल, म्हणजे संदिग्ध, जी बाब खरी आहे की नाही याची खात्री नसणे. याचेच उदाहरण बघूया. आय एम सर्टेन दॅट ही विल विन द कॉम्पिटिशन. मला निश्चित आहे की तो स्पर्धा जिंकेल. नेक्स्ट वर्ड चॅलेंज, म्हणजे आव्हान. याचेच समानार्थी शब्द टेस्ट, म्हणजे परीक्षा, एखाद्या गोष्टीची क्षमता किंवा गुणवत्ता तपासण्यासाठी केलेली चाचणी. दुसरा शब्द ऑब्जेक्शन, म्हणजे आक्षेप, कुठल्या तरी गोष्टीला विरोध किंवा प्रश्न उठवणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. ईज, म्हणजे सोपेपणा, काहीही कठीण असलेला सहजतेने करण्यायोग्य असलेला असा. दुसरा शब्द एक्सेप्टन्स, म्हणजे स्वीकृती, कुठल्या तरी गोष्टीला मान्यता देणे किंवा कबूल करणे. याचेच उदाहरण बघूया. क्लाइम्बिंग माउंट एव्हरेस्ट इज बिग चॅलेंज. एव्हरेस्ट पर्वत चढणे हे एक मोठे आव्हान आहे. नेक्स्ट वर्ड केऑटिक, म्हणजे अव्यवस्थित किंवा गोंधळलेले. याचेच समानार्थी शब्द डिसऑर्डर, म्हणजे अव्यवस्थित, ज्याच्यात कोणतीही निश्चितता किंवा व्यवस्था नसते. दुसरा शब्द टमल्ट्विस, म्हणजे गडबडपूर्ण, खूप गोंधळ किंवा धक्का देणारे, जिथे शांतता नाही. विरुद्धार्थी शब्द बघूया. ऑर्डरली, म्हणजे व्यवस्थित, ज्यात सुसंगती आणि नियम असतात असे. दुसरा शब्द काम, म्हणजे शांत, ज्याच्यात गोंधळ किंवा अशांतता नाही. याचेच उदाहरण. द ट्रॅफिक वॉज किऑटिक ड्युरिंग द रश अवर. वाढीच्या तासात वाहतूक अव्यवस्थित होती. नेक्स्ट वर्ड कॅरेक्टर, म्हणजे व्यक्तिमत्व किंवा गुण. याचे समानार्थी शब्द बघूया. पर्सनॅलिटी, म्हणजे व्यक्तिमत्व, एखाद्या व्यक्तीच्या मानसिक, सामाजिक आणि भावनिक वैशिष्ट्ये. दुसरा शब्द नेचर, म्हणजे स्वभाव, कुठल्या तरी व्यक्तीचा खरा आणि नैसर्गिक स्वभाव. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इम्पर्सनॅलिटी, म्हणजे व्यक्तिविरहितपणा, एखाद्या व्यक्तीचे स्वतःचे वैशिष्ट्य नसलेले. दुसरा शब्द वीकनेस, म्हणजे दुर्बलता, व्यक्तिमत्वाच्या कमजोरी किंवा अपर्णा असणे. याचेच उदाहरण. ही स्ट्रॉंग कॅरेक्टर हेल्प हिम ओव्हरकम ऑल डिफिकल्टीज. त्याचं मजबूत व्यक्तिमत्व त्याला सर्व अडचणींवर मात करण्यास मदत केली. आय होप की आजचे हे शब्द तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी येतील.
अँड आय नो गाईज की आजपासूनच तुम्ही हे बोलण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही असा विचार करत असाल की उद्यापासून सुरू करू, तर हे चुकीचं आहे फ्रेंड्स. जे पण तुम्ही आज शिकता, ते त्याच दिवशी रिवाईज केलं पाहिजे. आणि एक दिवस असा येईल जेव्हा कोणताच असा शब्द नसेल, ज्याचा इंग्लिश बोलताना तुम्हाला प्रॉब्लेम होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. विल मीट यू माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.